पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उद्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडेंची 16 महिन्यांपूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुरेश, काय माहिती याबद्दल? सुप्रिया सुळे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत। सुरुवातीला ते संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे, देशमुख कुटुंब यांची मस्साजोग या ठिकाणी भेट घेणार आहेत। तर त्यानंतर महादेव मुंडे जे परळीमधील व्यापारी होते, त्यांची अत्यंत निगरूढ पद्धतीने न्यायालयाच्या समोर हत्या करण्यात आली होती। त्याला जवळपास 16 महिने झाले, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही किंवा आरोपी सुद्धा निष्पन्न झाले नाही। त्यामुळे तपासी यंत्रणावरती मोठा अविश्वास दाखवण्यात आला होता, त्याचबरोबर संशय देखील व्यक्त करण्यात आला होता। आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे ह्या परळीमध्ये जाऊन भेट घेत आहेत। विशेष जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची राज्यभर चर्चा सुरू आहे आणि त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या होम टाउनवरती, होम बीचवरती सुप्रिया सुळे जाऊन मुंडे कुटुंबाची भेट घेणार आहेत। न्यायासाठी ज्यांच्यासाठी पाठपुरावा देखील करणार आहेत आणि एकंदरीत जे प्रकरण घडलेलं होतं ते कशा पद्धतीने होतं त्या मुंडे कुटुंबाची सांत्वन देखील केले जाणार आहे। त्यामुळे उद्याच्या सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आता या अगोदर जर बघितलं तर त्या मुंडे कुटुंबाने देखील आरोप केला होता की आम्हाला भेटायला धनंजय मुंडे यांनी फोन केला, मात्र भेटायला कुणी आलं नाही, पंकजा मुंडे देखील भेटायला आले नाहीत। आणि आता सुप्रिया सुळे त्याच पार्श्वभूमीवरती महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेत आहेत। त्यामुळे याला अत्यंत महत्त्व आहे। आणि उद्या जो सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे तो हेलिकॉप्टरने दौरा आहे। सुरुवातीला संतोष देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली जाणार आणि त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची परळीमध्ये भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे ह्या परत मुंबईला जातील, अशा पद्धतीचा दौरा आहे। मात्र उद्याचा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। या अगोदर जर आपण बघितलं तर पवार कुटुंबामधील स्वतः शरद पवार हे देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली, त्याचबरोबर रोहित पवार यांनी देखील भेट घेतली आणि आता त्याच राष्ट्रवादी शरद पवार गटामधील सुप्रिया सुळे तिसऱ्या नेत्या आहेत की ज्या प्रत्यक्ष संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेणाऱ्या त्या पहिल्याच नेत्या आहेत की ज्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भेट घेणार आहेत। सुरेश धस यांच्यानंतर त्या पहिल्या नेत्या आहेत। त्यामुळे या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने उद्या सुप्रिया सुळे यांची भेट महत्त्वाची आहे आणि त्यावरती तपासाच्या अनुषंगाने काय मागणी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।